उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पासाठी भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा केली। पण अवघ्या तासाभराच्या आत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या घोषणेला धडाकेबाज उत्तर दिलंय। मंत्र्यांना अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। शिवाय देसाईंनी केलेली घोषणा आहे त्यांचं वैयक्तिक मत आहे असंही फडणवीसांनी म्हटलंय। जो निर्णय घ्यायचा तो मुख्य सचिवांची समिती उच्चस्तरीय समिती घेईल असंही मुख्यमंत्री म्हणाले। त्यामुळे नाणारची अधिसूचना रद्द करण्याच्या मुद्द्यावरून आता शिवसेना आणि भाजपमधला तणाव टोकाला जाण्याची चिन्ह आहे। स्वतः राज्याच्या प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांनी हमीपत्र केंद्राला दिलंय। संमती खेरीज आम्ही भूसंपादन करणार नाही। मग सर्व ग्रामपंचायतींनी प्रकल्पाच्या विरोधात ठराव केले, सर्व ग्रामस्थांनी आपले असहमती पत्र दिली। आणखी पुरावे कसले पाहिजेत? म्हणूनच विधिमंडळात उत्तर देताना मी सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा प्रकल्प आता इथे होऊ शकत नाही। तरी सुद्धा काही शंकेखोरांनी मला विचारलं की तू लादायचा प्रयत्न झाला तर, तेव्हा क्षणाचा विचार न करता मी सांगितलं, कारण मी शिवसैनिक आहे, की जर लादायचा प्रयत्न झाला तर मंत्रिपद सोडून देईन आणि जनतेच्या बरोबर उभा राहील। मी या ठिकाणी एक घोषणा करतो उद्धवजींची परवानगी घेऊनच, की जी मूळ अधिसूचना निघाली भूसंपादन करण्यासाठी, रिफायनरी प्रकल्पाचं भूसंपादन करण्यासाठी राज्य सरकारनं एक अधिसूचना काढली होती, नोटिफिकेशन, हे परिपत्रक रद्द करीत आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो। हे जे मत सुभाष देसाईंनी व्यक्त केलं आहे ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, हे शासनाचं मत नाही। शासनाचं मत या संदर्भात आम्ही महाराष्ट्राचं हित, कोकणाचं हित विचारात घेऊन ठरवू। या संदर्भातला अधिकार हा HPCला आहे, हाय पॉवर कमिटीला आहे, तो मंत्र्यांना नाही आहे। त्यामुळे हाय पॉवर कमिटीमध्ये या संदर्भात जी काही चर्चा आहे ती चर्चा योग्य वेळी केली जाईल आणि कोकणाच्या आणि महाराष्ट्राच्या हिताचं जे असेल तोच निर्णय केला जाईल। आज तरी अशा प्रकारची कुठली अधिसूचना रद्द करण्यात आलेली नाही। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्या सोबत आहेत। अमित, नाणारमध्ये शिवसेनेची सभा होते, उद्योगमंत्री अधिसूचना मागे घेतल्याची घोषणा करतात, त्यानंतर तासाभरातच मुख्यमंत्री अशा प्रकारची प्रतिक्रिया देतात। आवर्जून येऊन माध्यमांना मुख्यमंत्री ही प्रतिक्रिया देतात। पुन्हा एकदा संघर्ष टोकाला जाण्याची ही सगळी लक्षणं दिसत आहेत। काय अधिक याविषयी माहिती आहे? 31 ऑक्टोबर 2014ला भाजप सत्तेमध्ये आलं, त्यानंतर काही दिवसांनी शिवसेना या सत्तेमध्ये सहभागी झाली आणि गेल्या 3.5 वर्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा विधान परिषद किंवा राज्यसभा अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या निवडणुका झाल्या। काही महत्त्वाचे शासनाचे निर्णय सुद्धा झाले। मात्र गेल्या 3.5 वर्षात सेना भाजपमध्ये तणाव मात्र जरूर निर्माण झाला, संबंध ताणले गेले। मात्र या संबंधाचं किंवा ताणले गेलेल्या संबंधाचं आज टोक गाठलं गेलंय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। या नाणार प्रकल्पाच्या निमित्ताने ज्या पद्धतीनं शिवसेनेची प्रतिक्रिया आणि मग त्यावर भाजपची प्रतिक्रिया आली आहे, त्याच्यामुळे या दोन्ही पक्षांमधील वादाचा आता टोक गाठलं घेतलंय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। आपल्याला माहिती आहे की एखादी बैठक असेल किंवा एखादी सभा असेल तर त्या ठिकाणी मुख्यमंत्री जाहीर वक्तव्य करतात किंवा कार्यक्रम संपल्यावर बाहेरून प्रतिक्रिया देतात। मात्र आज राजभवन इथे एक महत्त्वाची बैठक होती, त्यासाठी मुख्यमंत्र्यांसह वेगवेगळे भाजपचे मंत्री त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सहजा मुख्यमंत्र्यांचा ताफा रस्त्यानं जाताना कधी थांबत नाही। मात्र आज राजभवनच्या गेटच्या बाहेर पडल्यावर मुख्यमंत्र्यांनी गाडी थांबवण्याचे आदेश दिले। मुख्यमंत्री स्वतः खाली उतरले आणि तिथे असलेल्या आम्हा प्रतिनिधी प्रसारमाध्यमांसमोर अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली। सुभाष देसाई यांची प्रतिक्रिया आल्यानंतर 1 तासाच्या आत मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिली, कारण अर्थातच अशा प्रकारे शिवसेनेला उत्तर देणं ही भाजपची आणि एक प्रकारे मुख्यमंत्र्यांची ती गरज होती। थोडक्यात ज्या पद्धतीची प्रतिक्रिया दिली यावरून दोन्ही पक्षातील संबंध ताणले गेलेत
हे यावरून स्पष्ट होतंय। आणि ज्या पद्धतीने शिवसेना नाणार प्रकल्पाच्या निमित्ताने आक्रमक झालेली आपल्याला बघायला मिळते, तेव्हा या आक्रमकतेला तशाच पद्धतीने उत्तर दिलं जाईल हेच या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी या निमित्ताने सूचित केलंय। आणि अर्थात ज्या पद्धतीने सुभाष देसाई यांनी घोषणा केली होती त्यावर उत्तर देताना हाय पॉवर कमिटी किंवा उच्चस्तरीय समितीला जे अधिकार असतात तीच समिती या संदर्भात निर्णय घेईल। अर्थात ही समिती मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच चालते, त्याच्यामुळे एक प्रकारे हा आदेश माझाच असल्याचं मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे दाखवून दिले आणि सुभाष देसाई यांच्या निर्णयाला किंवा घोषणेला एक प्रकारे केराची टोपली या निमित्ताने दाखवलेली आहे। आता या पुढच्या काळामध्ये भाजपाला खऱ्या अर्थानं शिवसेनेबरोबर जागा वाटपाची चर्चा करायची, तेव्हा हे सगळं प्रकरण आता किती पुढे सरकतं, भाजप खरोखर शिवसेनेला अप्रोच होतो का या जागा वाटपाच्या निमित्ताने, किंवा मग या दोघांमधील आरोप प्रत्यारोप कसे या पुढच्या काळात होत राहतात। त्याचबरोबर शिवसेनेनं किंवा उद्धव ठाकरे यांनी घोषित केलंय की नागपूर इथे आम्हाला अधिवेशन नको आहे। मग असे जे छोटे छोटे मुद्दे आहेत या मुद्द्यांवरनं अशाच पद्धतीचे आरोप प्रत्यारोप चालू राहतील। मात्र आजच्या घटनेमुळे या आरोप प्रत्यारोपांचं टोक गाठलं गेलंय, भाजप सेना संबंधांचं तणावाचं टोक गाठलं गेलंय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। या पुढच्या काळामध्ये यामधील वाद प्रतिवाद असेच मोठ्या पद्धतीने चालू राहतील हेच यावरून दिसून येत आहे। बिलकुल, विशेष म्हणजे घोषणा केली सुभाष देसाईंनी आणि ती घोषणा करताना उद्धव ठाकरेंच्या परवानगीने मी ही घोषणा करतो असं ते म्हणाले आणि त्यानंतर तासाभराच्या आत मुख्यमंत्र्यांनी येऊन अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे, त्यामुळे निश्चितपणे संबंध ताणले गेलेले आहेत। धन्यवाद अमित या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।